आज जेवणात झणझणीत आणि चमचमीत असं काहीतरी खाण्याची इच्छा होते का? चला तर मग आज अशी झणझणीत आणि चमचमीत अंडा बुर्जी कशी करायची ते पाहूयात. नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर इथे बुर्जी करण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेले आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुलले की यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. बुर्जी करण्यासाठी कांदा थोडा जास्तच लागतो, त्यामुळे कांदा थोडा जास्तच घेतलेला आहे. त्यानंतर कांदा थोडा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा असा छान गुलाबी रंगावरती परतला की त्यामध्ये आपल्याला 2-3 हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये घालायच्या आहेत. हिरवी मिरची तुम्हाला जर आवडत नसेल, जर लहान मुलं खाणार असतील तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. हिरवी मिरची घातल्यामुळे बुर्जीला टेस्ट छान येते. मिरची घालून कांदा आणि मिरची अशी छान मस्त अशी गुलाबी रंगावरती परतून घ्यायची. बघा इथे कांदासुद्धा मस्त असा लालसर होईपर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. त्यानंतर यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला 2 मिनिटं असाच परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होण्यासाठी ह्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. हे बघा टोमॅटोसुद्धा मऊ असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत. अगदी याला जास्त मसाल्यांची गरज नाही. फक्त हळद आणि आपल्याला लाल तिखट आणि थोडासा घरगुती मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे एक छोटा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा घरगुती मसाला घातलेला आहे. यामध्ये आधी आपण मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे मसाला थोडासा कमीच वापरलेला आहे. आता मसाले सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. छान असे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये 4 फोडलेली अंडी यामध्ये घातलेले आहेत. अंडी घातल्यानंतर वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला असंच 5 ते 7 मिनिटापर्यंत हलवत राहायचं आहे. असंच जर सोडून दिलं तर आपल्याला अंडे आपले खाली चिटकून बसतील, त्यामुळे आपल्याला असंच हलवत राहणे गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता सतत असं हलवत राहायचं आहे, त्यामुळे बुर्जी आपली मोकळी सुटसुटीत तयार होते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व उलटणीने असं काढत हलवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बुर्जी तयार झालेली आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.